नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे की करंट अफेअरचा जो पार्ट असेल त्याच्यामध्ये एक योजना पाहणार आहे, जी योजना सध्या खूप चर्चेमध्ये आहे पीएम धनधान्य कृषी योजना ही योजना का महत्वाची आहे? कारण सरकारने याच्यावरती खूप पैसे आता इथून पुढे खर्च करताय जवळपास ॲन्युअली 24,000 करोड रुपये एवढे पैसे याच्यावरती खर्च होणार आहेत आणि बऱ्यापैकी ज्या स्कीम्स असतील जवळपास तुमच्या 30च्या आसपास ज्या स्कीम्स असतील त्या स्कीमच्या अंडर हे स्कीम ज्या असतील त्या या स्कीमच्या अंडर राबवल्या जाणार आहेत वेगवेगळ्या अशा 100 डिस्ट्रिक्टमध्ये तर ही पीएम धनधान्य कृषी योजना काय आहे याला पूर्णपणे आपण डिटेलमध्ये पाहणार आहे। याचा फार्मरला बेनिफिट कशा पद्धतीने होणार आहे या सुद्धा गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहेत। तर आपण सुरुवात करूया। नेमकी ही योजना जी असेल ही योजना नेमकी कधी आली, काय आली हे आपल्याला पाहिजे। आता याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळेस आपलं बजेट आता सादर झालं एप्रिल मध्ये, त्या बजेटमध्ये फक्त घोषणा केलती आपल्या ज्या निर्मला सीतारामन असतील त्यांनी फक्त एक घोषणा केलती की धनधान्य कृषी योजना ही योजना आपण आणतोय, परंतु त्याला असं कॅबिनेटचं अप्रूव्हल वगैरे काय भेटलेलं नव्हतं। कॅबिनेटचं अप्रूव्हल आता 16 जुलै 2025 ला भेटलेलं आहे। म्हणजे सी आतापासून पुढे जे असेल हे जे धनधान्य कृषी योजना जे असेल याच्याद्वारे आता इथून पुढे कामं होतील मग ही योजना जी असेल ही नेमकी कशासाठी आणली गेली? तर ही योजना याच्यासाठी आणली गेली की असा आपला भारतामधला बराचसा भाग आहे जो भाग कसा आहे, लो प्रोडक्टिव्हिटी आहे, जिथं प्रोडक्शन कमी भेटतं, क्रेडिट फॅसिलिटी तिथं चांगले नाहीत। बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा काही जिल्हे असे आहेत की खूप मागे आहेत की प्रोडक्शनच्या बाबतीत असेल, त्याच्यामधले त्यांचे शेतकऱ्यांच्या नॉलेज बद्दल असेल, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत असेल, असे वेगवेगळे प्रश्न त्या बऱ्याचशा जिल्ह्यांचे आहेत। त्यांना आपल्याला व्यवस्थितपणे प्रोडक्शनसाठी तयार करायचे, प्रोडक्टिव्हिटी तिथे वाढवायची, चांगल्या प्रकारचे क्रेडिट फॅसिलिटी तिथे द्यायची। मग ह्यांना आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचे, म्हणजे त्यांची जी आत्ताची जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी ही योजना आणलेली धनधान्य योजना कृषी योजना। ही योजना अनाउन्स झाली या युनियन बजेटमध्ये 2025-26 जे बजेट आणलं होतं आपल्या ज्या अर्थमंत्री देशाच्या निर्मला सीतारामन यांनी हे बजेट आणलं होतं। त्याच्यामध्ये त्यांनी ही घोषणा केली फक्त की अशी योजना आपण आणतोय, पण याला अप्रूव्हल देण्याचं काम युनियन कॅबिनेटने आपले जे कॅबिनेट असते त्या कॅबिनेटने 16 जुलै म्हणजेच आत्ताच आपले याला काय दिलंय, अप्रूव्हल दिलंय 16 जुलै 2025 ला दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये कोणत्या या जी काही योजना असेल याच्यामध्ये कोणत्या कोणत्या मिनिस्ट्री येतात, तर मिनिस्ट्री याच्यामध्ये आहे ती म्हणजेच ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री। आता ऑब्व्हियसली ऍग्रीची स्कीम म्हटल्यानंतर ऍग्रिकल्चरची मिनिस्ट्री येणारच आहे, पण ऍग्रिकल्चरच्या मिनिस्ट्री बरोबर इथं नीती आयोग सुद्धा काम करणार आहे। नीती आयोग वेळोवेळी या योजना कशी राबवायची, काय करायचं याचं जे गायडन्स असेल आणि याच्यामध्ये जे प्रोजेक्ट चालवले जाणार आहेत या प्रोजेक्ट वरती मॉनिटरिंग करण्याचं काम सुद्धा नीती आयोगाच्या मार्फत तिथं होणार आहे दुसरं, या योजनेला किती रुपये दिले गेले आणि ही योजना किती दिवसासाठी चालणार आहे? तर ही जी योजना असेल याला ॲन्युअली म्हणजे वार्षिक 24,000 करोड रुपये तिथं दिले जाणार आहेत। एवढे मोठे पैसे इथं खर्च केले जाणार आहेत हे लक्षात ठेवा। पण हे पैसे कसे ॲन्युअली आहेत आणि ही स्कीम चालणार आहे 6 वर्ष, हे लक्षात ठेवा। एका वर्षाला तुमचे 24,000 करोड आहेत आणि ही पुढचे 6 वर्ष तिथं योजना चालणार आहे, म्हणजेच 2025 पासून ते 2031 पर्यंत ही योजना तिथं चालली जाणार आहे 2025 पासून 2031 पर्यंत 6 वर्ष ही योजना चालली जाणार आहे। याच्यावरती प्रश्न विचारतीला इम्पॉर्टंट आहे। दुसरं, ही योजना जी असेल ही योजना कधी अप्रूव्ह झाली आणि कधी याला घोषणा करण्यात आली याच्यावर सुद्धा प्रश्न असू शकतो। त्याच्यानंतर कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये चालली झाली हे सुद्धा प्रश्न तुम्हाला असू शकतो। पुढे गेल्यानंतर अजून काय या योजनेमध्ये, या योजनेचे ऑब्जेक्टिव्ह काय, शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा होऊ शकतो किंवा या योजना जी आणली याच्या पाठीमागचा उद्देश काय होता? तर पहिला उद्देश ते म्हणजे जी काय प्रोडक्टिव्हिटी असेल ती प्रोडक्टिव्हिटीला काय करायचं, बूस्ट करण्याचं काम करायचंय याच्यामध्ये होतं असं की बरेचसे शेतकरी जिथं आता याच्यामध्ये 100 डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केले जाणार आहे, परंतु त्या डिस्ट्रिक्टमध्ये बरेचसे असे डिस्ट्रिक्ट असेल की तिथं टेक्नॉलॉजी जी असेल ती चांगल्या पद्धतीने वापरली जात नसेल, तिथं सायंटिफिक जो काय आपण टच म्हणतो शेतीसाठी तो नसेल। याच्यामुळे होतं असं की नवीन टेक्नॉलॉजी न वापरल्यामुळे तिथली प्रोडक्टिव्हिटी काय होते, कमी झालेली असेल, ईल्ड कमी झालेला असेल। ह्या योजनेच्या मार्फत आपण काय करणार आहे, त्या टेक्नॉलॉजी ज्या असतील त्या टेक्नॉलॉजी वापरायच्या, सायंटिफिक जो व्ह्यू असेल तो तिथं टच द्यायचा
आणि यांचे सांगड घालून आपल्याला तिथं काय करायची, प्रोडक्शन आणि त्याच्यानंतर प्रोडक्टिव्हिटी असं दोन्ही पण वाढवायचं, हा पहिला उद्देश. दुसरा उद्देश काय, डायव्हर्सिफिकेशन. आता होतं असं, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन म्हणजे नेमके काय, आपण करतो काय, ट्रॅडिशनल पद्धतीने शेती करतोय, आपण एकच पीक वर्षानुवर्ष लावत आलोय, कॉटन लावतोय तर कॉटनच, शुगर केन लावतोय तर शुगर केनच, असे आपण काय करतोय, शेती करतो. याने होतं असं की आपण डायव्हर्सिफिकेशन आणत नाही. मार्केटला काय पाहिजे, मार्केटला जे पाहिजे ते जर आपण जर केलं तर आपल्याला चांगला भाव भेटू शकतो. मार्केटचा अभ्यास करून आपण जर पिकांची जर निवड केली तर आपल्याला चांगल्यापैकी आपण तिथं काय करू शकतो, उत्पन्न घेऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट ते म्हणजेच काय, जर समजा तुम्ही सस्टेनेबल क्लायमेट नुसार जर समजा तुमचे पिकं निवडले, क्लायमेट कशा पद्धतीचं राहील, वेधशाळा जे असतील त्या वेधशाळा सुद्धा आपल्याला सांगत असतात वेळोवेळी की अशा प्रकारचं हवामान तिथं असू शकतं. म्हणजे जे क्लायमेट असेल त्याच्यानुसार जर तुम्ही जर पिकं जर घेतले तर 100% तिथं चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा होऊ शकतो. म्हणजेच तुम्ही तुमच्या क्रॉपचं डायव्हर्सिफिकेशन करताय, वेगवेगळे क्रॉप्स तुम्ही तुमच्या क्लायमेटनुसार त्याच्यानंतर मार्केटनुसार हाय व्हॅल्यू असलेले क्रॉप्स तुम्ही तिथं लावणार आहेत पा या योजनेच्या अंतर्गत. दुसरं, एनहान्स द पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर पा, महत्वाचं आहे. कारण आज जे एमएसपीचा वाद सुरू आहे पा, एमएसपी वरती मी बऱ्याच ठिकाणी बोललेलो आहे पा, बऱ्याच वेळेस लेक्चर मध्ये बोललेलो पण असेल पा, एमएसपी देणं ही कंपल्सरी लिगलाइज करणं हे थोडंसं मुश्किल काम. मग शेतकऱ्याला आपल्याला जर समजा संकटातून बाहेर जर काढायचं असेल तर त्यांचे जे काही पोस्ट हार्वेस्ट लॉसेस होतात ते पोस्ट हार्वेस्ट लॉसेस पहिले कमी केले पाहिजेत. मग याच्यासाठी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, वेगवेगळे कोल्ड स्टोरेज असतील, वेअर हाऊसेस असतील, हे चांगल्या पद्धतीने आपण त्या त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या त्या क्षेत्रामध्ये बांधले पाहिजेत, जेणेकरून ज्यावेळेस ते त्यांचा प्रोडक्शन येईल शेताच्या बाहेर त्यावेळेस तुम्ही त्या कोल्ड स्टोरेज मध्ये तुम्ही ठेवू शकतात. कारण भाव नाही आता, पण जर भविष्यात त्याला भाव आला तर तुम्ही ते कोल्ड स्टोरेज मधून बाहेर काढून तुम्ही ते मार्केटमध्ये विकू शकतात. तर कोल्ड स्टोरेज जे असेल पा ते सुद्धा आपल्यासाठी महत्वाचे असतील पा. तर या योजनेच्या अंडरमध्ये हे सुद्धा पोस्ट हार्वेस्ट जी टेक्नॉलॉजी असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल याला सुद्धा तिथं काय केलं जाणार आहे, एनहान्स केलं जाणार आहे पा. दुसरं, इम्प्रूव्ह द इरिगेशन कव्हरेज पा, हे सुद्धा मेन कारण आहे. जे शेतकरी मागे जे राहतात ते काय कारण आहे, त्याच्यामध्ये हे महत्वाचं कारण आहे पा, इरिगेशन फॅसिलिटीज नाहीयेत पा. इरिगेशन जर फॅसिलिटी जर तिथं चांगल्या पद्धतीने जर दिल्या तर शेतकरी चांगले उत्पन्न तिथं घेऊ शकतो. जमीन कशी असली तरी पण उत्पन्न तिथं घेऊ शकतो, पण पाणीच नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही उत्पन्नाची अपेक्षा करता ही शक्य होत नाही. मग याच्यासाठी ड्रिप इरिगेशन असेल, स्प्रिंकलर असेल, त्याच्यानंतर तुमचे बंधारे बांधणं असेल, अशा नद्या जोड प्रकल्प असतील, अशा वेगवेगळ्या जे काही तुमच्या बाकीच्या इरिगेशनच्या योजना असतील यांना सुद्धा वापरून ह्या योजनेच्या अंतर्गत इरिगेशन फॅसिलिटी तिथं वाढवल्या जाणार आहेत. दुसरं, स्ट्रेंथन द क्रेडिट ऍसेस पा, हे पण महत्वाचं आहे. आज प्रत्येक जण जर तुम्ही जर पाहिलं बँकेशी आज जोडला गेलेला नाहीये, फायनान्शियल इन्क्लुजन, फायनान्शियल लिटरसी त्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. मग हे जर समजा तुमच्या शेतकऱ्यापर्यंत सगळ्या बँकांचं पोहोचलं, बँका जर पोहोचल्या, त्याला जर समजलं केसीसीच्या अंडरमध्ये लोन आपल्याला क्रॉपसाठी भेटत असते, ट्रॅक्टर लोन आपल्यासाठी भेटत असते, हे तिथपर्यंत माहिती तर पोहोचायला पाहिजे, पण ती माहिती सुद्धा आपण आपल्याद्वारे पोहोचली जात नाही, म्हणून ते शेतकऱ्यांना बँकेशी जोडलंच जात नाही. आज तुम्ही जर पाहिलं असेल तर बऱ्यापैकी जे काही तुमच्या योजना असेल हे डीबीटी थ्रू चालवल्या जातात, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पा, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. आता याच्यामध्ये आपले पैसे डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार आहेत, पण शेतकऱ्याचं जर अकाउंट जर नसेल तर तिथं प्रॉब्लेम होणार आहे. मग त्याला आपल्याला बँकेशी जोडावं लागणार. म्हणून आपल्याला जे क्रेडिट ऍसेस असेल म्हणजेच त्यांना अगोदर बँकेशी जोडावं लागेल, नंतर त्यांना जे काही वेगवेगळ्या त्यांच्यासाठी ज्या स्कीम्स असतील त्या स्कीमच्या थ्रू लोन देऊन त्यांना आपल्याला काय करावं लागेल, उभा करावं लागेल पा. तर हे सगळे ऑब्जेक्टिव्ह हे आपले ही धनधान्य जी योजना असेल, धनधान्य कृषी योजना याचे आहेत, हे लक्षात ठेवा, हे ऑब्जेक्टिव्ह आहेत पा. आता पुढे गेल्यानंतर अजून काय महत्वाचं आहे, याचे फीचर्स काय. आता मला ऑब्जेक्टिव्ह कळाले सर, फीचर्स काय आहेत याच्यामधून, नेमकी ही योजना कशी असेल. तर ही योजना जी असेल पा ही 100 डिस्ट्रिक्ट साठी राबवली जाणार आहे. 100 डिस्ट्रिक्ट, देशातल्या 100 डिस्ट्रिक्ट मध्ये ही योजना राबवली जाईल. प्रश्न येईल 100 डिस्ट्रिक्ट मध्ये. याच्यामध्ये 30, मी तर 30 बोललो होतो, याच्यामध्ये 36 ज्या योजना असतील वेगवेगळ्या 11 मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये ज्या ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड ज्या 36 योजना असतील, उदाहरणार्थ RKVY, PMKSY, त्याच्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा असेल, म्हणजे ह्या ज्या योजना असतील यांना सगळ्यांना ह्या वेगवेगळ्या योजना ह्या एका स्कीमच्या थ्रू त्या 100 डिस्ट्रिक्ट मध्ये राबवल्या जाणार आहेत. हे पहिलं फीचर असेल पा. त्याच्यानंतर दुसरं फीचर म्हणजे काय, ही जे तुमची योजना असेल पा, ही योजनेचा जो डिस्ट्रिक्ट ऍग्रिकल्चर अलाइड प्लॅन असेल, म्हणजे ते जे 100 जे काही डिस्ट्रिक्ट निवडले असतील पा, इथं एक समिती स्थापन असेल पा.
समिती स्थापना, त्याचं व्यवस्थित पद्धतीने प्लॅन बनवलेला असेल पा. डिस्ट्रिक्ट धनधान्य समिती असं ती समितीचं नाव असणार आहे, ज्याच्यामध्ये कलेक्टर असतील, जे काही आपले जे काही त्या जिल्ह्यातले प्रोग्रेसिव्ह जे फार्मर्स असतील पा, ते फार्मर्स असतील पा, हे प्रोग्रेसिव्ह फार्मर्स आणि कलेक्टर त्या समितीमध्ये असतील आणि ती समिती त्यांच्यासाठी ही योजनेचं काम करणार आहे पा. दुसरं ते म्हणजेच काय, परफॉर्मन्स मॉनिटरिंग. आता हे समिती नोंदली, समिती तयार झाली, त्याच्यानंतर 100 डिस्ट्रिक्ट तिथं घेतले गेले, पण यांचं मॉनिटरिंग पण महत्वाचं असेल. ही स्कीम कशा पद्धतीने चालली हे सुद्धा महत्वाचं असेल. तर असे 117 इंडिकेटर्स असतील, 117 इंडिकेटर्स असतील. ते इंडिकेटर्स ट्रॅक केले जातील, वेळोवेळी ते चेक केले जातील, मंथली ते चेक केले जातील आणि चेक करून नेमके कशा पद्धतीने तिथं सुरू आहे त्या गोष्टी तिथं पाहिल्या जातील पा. म्हणजे मॉनिटरिंग पण केलं जाईल. दुसरं मग हे सर समिती स्थापन केली, कलेक्टर असेल, प्रोग्रेसिव्ह तुमचे फार्मर्स त्याच्यामध्ये असतील, पण यांच्यावर रिव्ह्यू घेण्यासाठी, यांचं नेमकी ओव्हरसाईट म्हणजे ते पूर्णपणे ऑब्झर्व करण्यासाठी कोणतरी पाहिजे. कलेक्टर तर आहेच, पण ह्यांच्यासाठी एक अधिकारी सुद्धा नेमलेला असेल, सेंट्रल नोडल ऑफिसर पा, ज्याला सीएनओज म्हटलं जातं. हे जे अधिकारी असतील, हे अधिकारी या स्कीमचा रिव्ह्यू घेतील. नेमकी ही स्कीम चालली कशी, कशा पद्धतीने ही स्कीम सुरू आहे याचा सगळ्यांचा रिव्ह्यू ते घेण्यासाठी एक ऑफिसरची म्हणजे सेंट्रल नोडल ऑफिसरची तिथं मदत घेतली जाणार आहे पा. दुसरं, ही जी स्कीम असेल, आता सायंटिफिकरित्या शेती करायची, सायंटिफिकरित्या शेती करायची, वेगवेगळ्या स्कीम्स, वेगवेगळे सीड्स, वेगवेगळे इनपुट्स तिथं सांगितले जाणार आहेत. तर मग कुठल्या तरी रिसर्च इन्स्टिट्यूटची मदत घेतली पाहिजे. मग ते जे जिल्हा असेल त्याच्या आसपास जे काही युनिव्हर्सिटीज असतील, त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी म्हणजे ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीची सुद्धा इथं कोलॅबरेशन केलेलं असेल पा. त्यांच्या थ्रू त्यांची सुद्धा मदत ही स्कीम राबवताना घेतली जाईल. म्हणजे ज्या इन्स्टिट्यूट्स असतील, टेक्निकल इन्स्टिट्यूट्स, युनिव्हर्सिटीज असतील, यांच्याबरोबर कोलॅबरेशन करून नॉलेज शेअरिंग तिथं केलं जाईल. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी, वेगवेगळे रिसर्च त्यांच्या शेतकऱ्यांपर्यंत त्या जिल्ह्यातल्या तिथं पोहोचवले जातील पा. तर हे सगळे फीचर्स आहेत त्याचे. तर अशी ही योजना होती पा. आता याच्या पुढे गेल्यानंतर हे झाले तुमचे फीचर्स. 100 डिस्ट्रिक्ट मध्ये 36 स्कीम ज्या 11 मिनिस्ट्रीच्या अंडर चालल्या जातात, ती स्कीम सगळ्या या स्कीम एका स्कीमच्या अंडर मध्ये त्या 100 डिस्ट्रिक्ट मध्ये चालतील. एक समिती नोंदली जाईल, त्या समितीमध्ये 117 तुमचे इंडिकेटर्स पाहिले, चेक केले जातील. त्या समितीमध्ये कलेक्टर असतील, प्रोग्रेसिव्ह फार्मर्स असतील आणि त्यांचं ऑब्झर्वेशन ठेवण्यासाठी सेंट्रल नोडल ऑफिसर असेल आणि ऍग्री युनिव्हर्सिटी आणि टेक्निकल इन्स्टिट्यूटची मदत घेतली जाईल पा. आता नेमकी हे 100 डिस्ट्रिक्ट आहेत सर, पण हे कोणते, ह्याला जर निवडायचं असेल तर हे कोणते निवडले जातील हे लक्षात ठेवा. कोणते निवडले जातील, कोणतेही आपले असेच निवडायचे का, नाही. याच्यामध्ये ते असे डिस्ट्रिक्ट असतील ज्यांचं प्रोडक्टिव्हिटी कमी असेल, ज्यांचे पहिला क्रायटेरिया असेल त्या डिस्ट्रिक्टची प्रोडक्टिव्हिटी कशी असली पाहिजे, कमी असली पाहिजे. उत्पादकता ही कमी असली पाहिजे. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, जे एकरी उत्पन्न निघतं. समजा आपल्या महाराष्ट्राचं 1 एकर मध्ये जर गहू जर समजा 10 क्विंटल निघत असेल आणि जर समजा तोच जर पंजाबचा जर पाहिला तर 1 एकरीमध्ये जर समजा 25 क्विंटल निघत असेल, तर प्रोडक्टिव्हिटी कोणाची जास्त आहे, तर प्रोडक्टिव्हिटी पंजाबची जास्त आहे. मग आपल्या याच्यातला जिल्हा तिथं निवडला जाईल, कारण का प्रोडक्टिव्हिटी कमी आहे, लो प्रोडक्टिव्हिटी तिथं असली पाहिजे त्या जिल्ह्याची, तेव्हा त्याला निवडलं जाईल. दुसरं, मॉडरेट क्रॉपिंग इंटेन्सिटी. क्रॉपिंग इंटेन्सिटी जी असेल पा, ही मॉडरेट असली पाहिजे पा. मॉडरेट एकदम हाय लेवल पण नाही, तर क्रॉपिंग इंटेन्सिटी तिथं मॉडरेट असली पाहिजे. दुसरं, लो क्रेडिट फ्लो. तिथं बरेचशा जणांना प्रॉब्लेम येत असेल लोन घेण्यासाठी वगैरे, असे डिस्ट्रिक्ट तिथं असेल पा. दुसरं, तुमचं एव्हरी स्टेट आणि युनियन टेरिटरी टू हॅव ऍटलिस्ट 1 डिस्ट्रिक्ट सिलेक्टेड. म्हणजे इथं असं नाही केलं जाणार, प्रत्येकाला व्यवस्थित प्रकारे न्याय दिला जाईल पा. जेवढे काही आपले स्टेट्स असतील, मिनिमम एक तरी जिल्हा त्या प्रत्येक स्टेट किंवा युनियन टेरिटरी मधला असेल पा. एक तरी जिल्हा त्या प्रत्येक स्टेट मधला असेल पा. असं नाही की मग मी महाराष्ट्राचे 10-15 घेतले ते एकदाच, असं केलं जाणार नाही. प्रत्येक याचा निदान एक तरी असेल, जास्तीत जास्त किती असू शकतं. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर प्रपोर्शनेट अलोकेशन बेस्ड ऑन नेट क्रॉप एरिया आणि ऑपरेशनल होल्डिंग पा. आता याच्यामध्ये जे काही तुमचं अलोकेशन्स असेल हे कशा प्रकारे तिथं डिस्ट्रीब्युट केलं आहे, नेट क्रॉप एरिया आणि ऑपरेशनल होल्डिंग याच्यावरती योजना होती आपली धनधान्य योजना पा. या महत्वाची योजना असेल पा. प्रश्न आपल्याला दिसू शकतात अपकमिंग जे काही ऍग्रिकल्चरच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये, जे की कृषी सेवक पण आहे, त्याच्यानंतर तुमचे IBPS CFO पण आहे. कारण ही जी स्कीम असेल ही 6 वर्षासाठी चालवली जाणार आहे. प्रत्येक वर्षी एवढे मोठे पैसे खर्च केले जाणार आहेत, त्याच्यामुळे ही स्कीम आपल्या दृष्टीने महत्वाची असेल.
प्रश्न याच्यावरती दिसू शकतात पा प्रश्न याच्यावरती दिसू शकतात. एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. हा करंट अफेअरचा टाइप्स आहे पा. तर हे व्यवस्थित प्रकारे पाहून घ्या. याची जी नोट्स असेल ती व्यवस्थितपणे नोट्स बनवा. महत्वाचे पॉईंट्स मी सांगितलेले आहेत, तेवढे पॉईंट्स बघून घ्यायचे. ठीक, तर आपण थांबूया. पुन्हा भेटूया अशाच नवीन करंट अफेअरच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.